प्रेयसीसाठी महाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले, पण आईच्या स्वप्नासाठी रयतेचं स्वराज्य निर्माण करणारा एकमेव राजा या जगामध्ये होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा करते. अधिकार मेरे सर को तेरे संविधान से मिला है, अधिकार मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपुढे नतमस्तक होते. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करते. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपल्या या मतदार संघाचे लाडके लोकप्रिय तरुण तडफदार तेजस्वी तत्पर असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वापुढे नतमस्तक होते. आणि आज मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या सगळ्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना मानाचा जय महाराष्ट्र. सगळ्यात आधी तर इतकं सुंदर वाटतंय की भगवा फेटा घातल्यानंतर तुम्ही खूप सुंदर दिसताय. हायड्रा फेशियल करून सुद्धा जेवढं तेज तुमच्या चेहऱ्यावरती आलं नसतं किंवा कुठल्याही महागड्या कंपनीचं फाउंडेशन लावून सुद्धा तुमचा चेहरा जेवढा चकाकला नसता, कुठल्याही हायलाइटरनं जेवढं तेज तुमच्या चेहऱ्यावर आलं नसतं, त्यापेक्षा जास्त तेज त्या भगव्या फेट्याने तुमच्या चेहऱ्यावरती आणलेलं. कारण एखादी स्त्री जेव्हा घराच्या उंबरठ्यावरती उभी असते तेव्हा ती माननीय असते. एखादी स्त्री जेव्हा किचन मध्ये उभी असते तेव्हा ती गृहिणी असते. जेव्हा ती आपल्या लेकरासाठी रायगडाचा कडा उतरते तेव्हा ती हिरकणी असते. पण जेव्हा ती भगवा फेटा घालून सज्ज होते तेव्हा ती रणरागिणी असते. आणि या सगळ्या रणरागिणींना मानाचा मुजरा करते. कारण तुमच्या कुशीतून महाराष्ट्र घडणार आहे आणि तुमच्याच कुशीतून शिवसेनेचा विजय घडणार आहे. आज इतका आनंद होतोय बोलताना की काही लोक फक्त टीका टिप्पणी करतायत, पण आज जर आम्ही बोलायला सुरुवात केली तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची कामं असतील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची कामं असतील, ती बोलायला सांगितलं तर सभेचा वेळ संपेल पण कामं संपणार नाही. काही लोक म्हणे एकत्र आले, त्यांनी आधी बघितलं एक एकट्यानं लढून एकनाथजी शिंदे साहेबांना पराभूत करता येतो का. जेव्हा त्यांना कळालं सेपरेटली लढून एकटं लढून पराभूत करता येत नाही, मग जंगलातल्या लांडग्यानं आणि कोल्ह्यानं ठरवलं दोघांनी एकत्र यायचं, युती करायची आणि मग वाघाला ललकारायचं. अरे पण लांडगा आणि वाघ एकत्र आले तरी सुद्धा वाघाची शिकार करता येत नसते, कारण वाघ हा वाघच असतो आणि एकनाथजी शिंदे साहेब हा शिवसेनेचा ठाणा वाघ. नगर परिषदांच्या आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीनं दाखवून दिलं की मागच्या 2017च्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा उबाठांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेला फक्त
26 नगराध्यक्ष पदावरती विजय मिळवला आला होता. पण आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी एकटं लढताना सुद्धा किती नगराध्यक्ष मिळाले? 62 पेक्षा जास्त, दुपटीपेक्षा जास्त. त्यामुळे समोर कितीही आले तरी सुद्धा मला इथं शिवाजी द बॉस चित्रपटातला डायलॉग आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी आठवतो, जेव्हा रजनीकांत म्हणतो ना की मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. आणि अगदी त्याच पद्धतीचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या कामाबद्दल काय सांगू? मला आज अभिमान वाटतो एक महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून की देशाच्या पंतप्रधानांना जेव्हा पाकिस्तानचा बुरखा आंतरराष्ट्रीय पातळीवरती फाडायचा असतो आणि त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न जेव्हा मोदीजींना पडतो, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीतला आपल्या कल्याण डोंबिवलीचे तरुण, तडफदार, तेजस्वी, बुद्धिमंत, विद्वान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव त्यांच्या पुढे येतं. आणि आखाती देशामधल्या ऑपरेशन सिंदूरचं महत्व सांगण्यासाठी आणि पाकिस्तानचा आतंकवादाचा बुरखा जगात फाडण्यासाठी जे शिष्टमंडळ जातं त्याचं नेतृत्व करता आपल्या भूमीचे तरुण तडफदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते आणि देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रतिनिधी बनण्याचा बहुमान कुणाला मिळतो? आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना. आपल्या मतदारसंघामध्ये कल्याण पूर्वच्या सर्व प्रमुख रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालंय. कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा 450 कोटी रुपयाचा उड्डाण पूल असेल किंवा नेवाळी ते चक्की नाका हा 100 कोटीचा रस्ता असेल. यामुळे आपले रस्तेच नाही तर आपलं जीवन सुद्धा गतिमान झालेलं आहे. 7 टाईपचा रस्ता, 7 टाईप रस्ता प्रस्तावित आहे. आणि त्याच बरोबर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षाची गुलामी संपवून या मराठी मातीमध्ये स्वराज्याचा भगवा सूर्य उदयास आणला, त्यांचं स्मारक प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं स्मारक आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये करण्याचं काम प्रस्तावित आहे. आणि आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवरायांचं स्मारक शिवसृष्टीच्या रूपामध्ये लवकरच पूर्ण होणार. त्याही पेक्षा महत्वाचं, तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामधले अनेक प्रश्न, मग ते गटरचे असतील, वॉटरचे असतील, मीटरचे असतील, रस्त्याचे असतील, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये ते तुम्हाला सतत प्रतिसाद देतात आणि तुमच्या सुखदुःखात सामील होतात. आपल्या कल्याण पूर्व मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक जवळपास 65 कोटी रुपये खर्च करून 15 वर्षापासून प्रश्न प्रलंबित होता. पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या कल्याण पूर्वेत उभं केलं. जिथं लायब्ररी आहे, जिथं पुतळा आहे, जिथं स्मारक आहे, जिथं बाबासाहेबांच्या जीवनामधल्या प्रमुख घटना सुद्धा आहेत, बाबासाहेबांना समजून घेता येईल अशा पद्धतीचं स्मारक. की वामनदादा काय म्हणतात की भीम कुठे आहे तर भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, आहे उपाशी पोटी पण या कोटी कोटीत भीम आहे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याचं काम आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. आणि दादा, बाबासाहेबांच्या नावानं गप्पा खूप लोक मारतात. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की मला शोधायचं असेल तर माझ्या पुतळ्यात मला शोधू नका, माझ्या फोटोत मला शोधू नका. तुम्हाला जर शोधायचं असेल तर मी उभ्या केलेल्या कॉलेजमध्ये मला शोधा, माझ्या पुस्तकात मला शोधा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मिलिंद महाविद्यालय, पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी केली,
अरे बाबासाहेबांचं नाव घेऊन अनेक लोक मंत्री मुख्यमंत्री झाले, पण माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी केली, बाबासाहेबांनी जे कॉलेजेस उभे केले ते मोडकळीस आले होते, त्याचा विकास करण्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. कि दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. हम खुशनसीब थे कि हमें बाबा साहब मिले और मैं इंसान बन गया.